सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी ढेपेवाडी विभागात उन्हाळ्यात जाणवणाऱ्या पाणीटंचाईवर 22 वर्षीय जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने मागेल तेवढे टँकरने स्वच्छ पाणी पुरवठा करून शासनाच्या साथीने पाणीटंचाईवर मात केली आहे। दुर्गम डोंगरी भागातील गावांमध्ये 15 दिवसांपासून शेकडो टँकरने पाणी पुरवठा होत असून उन्हाळ्यात सुट्टीनिमित्त गावी आलेल्या मुंबईकरांना व लग्नसराई टँकरने होत असलेल्या पाणी पुरवठ्यामुळे जिल्हा परिषद सदस्या मृणाल पाटील यांच्या कामाचे जनतेतून कौतुक होत आहे। पाटण ढेपेवाडी विभागात शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या बरोबरीने स्वखर्चाने टंचाईग्रस्त गावांना मुबलक पाणी पुरवठा केला जात असून पुढील उन्हाळ्यापर्यंत टंचाईग्रस्त गावांना कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी काम करणार असल्याचे मृणाल पाटील यांनी सांगितले आहे। नमस्कार, मी मृणाल महेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य। मुंद्रुकोळे गटात जी काय माझा जो भाग आहे तो सगळा डोंगरी भाग आहे, डोंगरी दुर्गम भाग आहे। त्यामुळे तिथे पाण्याच्या अनेक अडचणी होत आहेत। त्यामुळे आम्ही माननीय श्री नामदार शंभूराज देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने पाण्याचे टँकर गावोगावी वाटत आहोत आणि ज्या गावात गरज असेल त्या गावात आम्ही त्यांना ते मागतील तेवढे टँकर पुरवण्यात येत आहेत। हे काम गेले 8-10 दिवस सुरू आहे। 8-10 गावांना आम्ही पाणी पुरवठा करत आहोत। त्याचबरोबर बनपुरी शिंगमवाडीच्या बंधाऱ्यात गेले 4 वर्ष गाळ साठलेला होता। त्यामुळे तिथे पाणी साठत नव्हते। तो गाळ काढून तिथे आता या पावसाळ्यात पाणी साठून आता पशुपक्ष्यांना, गायगुरांना प्यायच्या पाण्याची सोय होईल तिथे। यासाठी आम्ही तिथे काम करत आहोत। त्याचबरोबर येत्या 5 वर्षात माननीय श्री नामदार शंभूराज देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमचा मतदारसंघ पूर्ण टँकर मुक्त करण्यासाठी प्रयत्न करत आहोत आणि त्याचं काम आतापासून आम्ही सुरू केलेलं आहे। हे टँकर तुम्हाला स्वखर्चाने पुरवण्याची का वेळ आली? शासन काम करत आहे, बट आता ह्या आमच्या गावात सगळे मुंबईवाली राहतात। ती मुंबईवाली आता गावासाठी, उन्हाळ्या सुट्टींसाठी, लग्नांसाठी जी घरी येतात त्यांच्यामुळे तो ताण वाढत चाललेला आहे। प्रशासन जेव्हा पाणी पुरवत होतं ते तेवढ्या तिथल्या ह्याच्यापुरतं होतं। मग आता जी लोकसंख्या वाढलेली आहे उन्हाळ्याच्या सुट्टींमुळे, लग्नसराईंमुळे, त्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागली आहे। मग ती कमतरता दूर करण्यासाठी टँकरची गरज पडत आहे। आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।